नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा, वेळ काढू धोरणाचा केला निषेध. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता नागपूर हिवाळी अधिवेशन शेवटचा दिवस या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीने विधिमंडळावर मोर्चा चालू आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, नागपूर हिवाळी अधिवेशन 2025, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा, वेळ खाडू धोरणाचा केला निषेध. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज बालभवन येथून मोर्चा निघाला. राज्यभरातून आलेल्या हजारो अंगणवाडी कर्मचारी त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या. खरं तर संविधान चौकाजवळ त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तीव्र निदर्शने केली व शासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध केला. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन चर्चा या ठिकाणी केली व तसेच पुन्हा एकदा मानधनवाढीबाबतच्या आश्वासनावरच त्यांनी शिष्टमंडळाची बोळवण केली. सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करावी असे त्यांनी सुचवले. शासनाच्या या उदासीनतेमुळे अंगणवाडी कर्मचारी अजूनच नाराज झाले असून आंदोलन अजून तीव्र करण्याचा कृती समितीने इशारा दिला आहे. बघा, मानधनात वाढ नाही. गेली पाच वर्ष राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच केंद्र शासनाच्या वतीने देखील गेली चार वर्ष मानधन वाढवलेले नाही. याच दरम्यान महागाई मात्र तिपटीने वाढली आहे आणि संसदेमध्ये जेव्हा काही खासदारांनी हा मुद्दा उचलला तेव्हा केंद्रीय महिला बालविकास मंत्री माननीय स्मृती इराणी यांनी मानधन वाढवण्यास स्पष्ट नकार दिला व ही जबाबदारी राज्यांवर ढकलली. आणि कोरोनाच्या काळामध्ये खरं तर संपूर्ण देशभर कोरोना थैमान घातलेला असताना या कोरोनाच्या काळात आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आशांच्या बरोबरीने केलेल्या कष्टाला या दोनही सरकारनी कसपटा समान लेखले आहे असा आरोप आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने व्यक्त केला आहे. बघा कशा पद्धतीचा अपडेट सांगतोय. याच गोष्टीबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संताप वाटणे हे खरं तर साहजिकच आहे. कोरोनानंतर अंगणवाडी कर्मचारी सातत्याने आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी लढत आहेत. परंतु शासन मात्र त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी फक्त आश्वासन देत आहे आणि अंगणवाड्या दत्तक देण्याच्या नावावर त्याचे खाजगीकरण करून आपला हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने पोषक अन्न देण्याऐवजी शासन सदोष पोषण ट्रॅकर ॲप आणि आधार लिंकिंग लादून खरं तर कर्मचाऱ्यांचा छळ करत आहे असा देखील आरोप आपल्या कृती समितीकडून करण्यात आला आहे. बघा, हक्कापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र. खरं तर लाभार्थ्यांना आहाराच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हे रचत आहे. हायकोर्टाने पोषण ट्रॅकरबाबत दिलेले आदेश धुडकावून लावत हे प्रशासन कर्मचाऱ्यांवर दडपशाही करत आहे. ऑनलाईन काम करण्यासाठी शासनाने 2018 साली दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल हे खरं तर आता वापरण्यायोग्य राहिलेले नसून शासन त्याच्या खाजगी मोबाईलवरून काम करण्याची अपेक्षा करत आहे. पोषण ट्रॅकर या सदोष ॲपमुळे त्यांचे खाजगी मोबाईल देखील बिघडायला लागलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मानधन वाढ आणि नवीन मोबाईल देण्याबाबत केलेली कार्यवाही याच सरकारने पूर्णपणे मागे नेऊन कर्मचाऱ्यांवरती अन्याय केला आहे असा देखील आरोप आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. बघा, नवे मोबाईल देण्याची मागणी. काही राज्यांमध्ये, एकूणच राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोबाईल देखील दिले गेलेला आहे. परंतु आमच्या मानधन वाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल ग्रॅच्युइटी लागू करणे व आहार इंधनाचे दर वाढवणे, अंगणवाडीचे भाडे, टीएडीए आदी थकीत देयके इत्यादी मुद्द्यांवरती 15 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. त्यावेळेसच माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी आझाद मैदानावर येऊन मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असल्याचे घोषित केले.
परंतु अजून त्याबाबत प्रत्यक्षात कोणतीही घोषणा झालेली नाही. ही घोषणा होऊन हिवाळी अधिवेशनात त्याची आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्हाला नाईलाजाने पुन्हा नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणे भाग पडत आहे. आमच्या इतरही मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, ज्या आम्ही आमच्या 15 नोव्हेंबरच्या निवेदनात मांडल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी देखील केली होती. परंतु अशी कोणतीही बैठक मंत्री, सचिव अथवा आयुक्त पातळीवर आयोजित केली गेली नाही. त्यामुळे कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि आज देखील कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आता पुढील लढ्याची तयारी करणार आहे, असे देखील कृती समितीने यावेळी सांगितलेलं आहे. बघा, नेमकं आपल्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांचं काय आहेत मागण्या व कृती समिती सरकारकडे कशा पद्धतीने मागण्या घेऊन या ठिकाणी शासन दरबारी गेलेला आहे. पहिलं आहे, आपल्या राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले होते व तसा देखील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याच्या माध्यमांसमोर जाहीर केले होते. 15 नोव्हेंबर रोजी माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी आझाद मैदानावर मानधन वाढ करण्याबाबत आश्वासन दिले आणि त्याच आश्वासनाची पूर्तता करावी आणि मानधनात भरीत वाढ करावी आणि ती वाढ करताना सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन समान करावे. तसेच सेविका मदतनीसांच्या मानधनातील तफावत कमी करून मदतनीसांचे मानधन सेविकांच्या तुलनेत निम्म्याऐवजी म्हणजे 75% करावे. दुसरा आहे, पोषण ट्रॅकर ॲपमधील ऑनलाईन काम सुचारू पद्धतीने करता येण्यासाठी शासनाने ताबडतोब चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल किंवा टॅब द्यावा व त्याच्या दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी आपल्या शासनाने उचलावी. माहिती भरण्यासहित सर्व कामकाज मराठीतून असणारा आणि कामाच्या मागील इतिहासात जाऊ शकणारा आगामी कार्याची सूचना देणारा निर्दोष ॲप उपलब्ध करून द्यावा. अंगणवाडीच्या कामाच्या विभागात चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी. रिचार्जचे दर सारखे वाढत आहेत तरी बाजारातील दराप्रमाणे रिचार्जसाठी आगाऊ रक्कम देण्यात यावी. ऑनलाईन काम हे प्रचंड वाढले आहे, त्यासाठी 500 व 250 प्रोत्साहन भत्ता अत्यंत अपुरा आहे, तरी तो वाढवून सेविका आणि मदतनीसांना 2500 म्हणजे 2500 आणि 1500 म्हणजे 1500 करावा. या सर्व गोष्टींची पूर्तता होईपर्यंत ऑनलाईन व विशेषतः पोषण ट्रॅकरमधील काम या पोषण ट्रॅकरमधील काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये व त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. तसेच पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांच्या आधार कार्डाची जोडणी केली नाही तरी त्यांना आहारापासून वंचित ठेवू नये. या उच्च न्यायालयातील राईट पिटिशन नंबर 3854 म्हणजे ऑफ 2021 मधील दिनांक 9/8/2021, 14/12/2021 व 5/7/2022 रोजी पोषण ट्रॅकरबाबत दिलेल्या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा तो उच्च न्यायालयाचा अवमान तसेच अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन ठरेल, याची कृपया या ठिकाणी नोंद घेण्यात यावी. त्यानंतर ग्रॅच्युइटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सिव्हिल अपील नंबर 3153/2022 सिव्हिल नंबर 30/193/2017 मधील 25 एप्रिल रोजी ग्रॅच्युइटीबाबत दिलेला अंतिम निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक आहेत व त्यांना देण्यात येणारा मोबाईल हे मानधन नसून या ठिकाणी वेतनाचा आहे. हे राज्य शासनाने अनधिकृतपणे मान्य करावे व त्यांना अधिकृतपणे या ठिकाणी मान्य करावे. खरं तर त्यांना देण्यात येणारा जो मोबदला आहे हे मानधन नसून वेतन आहे, हे राज्य शासनाने अधिकृतपणे या ठिकाणी मान्य करावे व त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन महागाई भत्त्यासहित वेतन श्रेणी, बोनस आणि ग्रॅच्युइटी या भविष्य निर्वाह निधी, पेन्शन सहित कर्मचाऱ्यांना लागू असलेले सर्व लाभ लागू करावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ठोस पावले या ठिकाणी उचलावीत. बघा, राज्य शासनाने एकरकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम देण्याची या ठिकाणी रक्कम देण्याची पद्धत बदलून
आता LIC ऐवजी थेट प्रशासनाच्या मार्फत ही रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे असे देखील समजते, परंतु असा कोणताही आदेश अजून निघालेला नाही। तरी हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागून खरं तर त्वरित सर्वांना थकीत सेवा समाप्ती लाभ द्यावा। ही रक्कम अल्प असल्यामुळे ती खर्च होऊन जाते व नंतर त्याचा जगण्याचा प्रश्न गहन बनतो। तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी सेवा समाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागू करा। ती त्यांच्या किमान वैयक्तिक गरजा भागावेत इतकी म्हणजे शेवटच्या मानधनाची निम्मी असावी। बघा, अंगणवाडीच्या कामासाठी वेळोवेळी किरकोळ खर्च करावा लागतो। शासनाने आता रजिस्टर्स व अहवाल देणे देखील बंद केले आहे। त्यासाठी साधील किंवा फ्लेक्सी फंडची रक्कम दिली जाते। ही साधीलची रक्कम अत्यंत अपुरी असून ती वार्षिक रुपये 6,000 किंवा मासिक 500 अशी वाढवावी। ती त्यांच्या मानधनाला जोडून भत्त्याच्या स्वरूपात द्यावी। बघा, पाकिटबंद THR पूर्णपणे या ठिकाणी बंद करावा। पाहू शकता, एकूणच सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजलेला आहार द्यावा। आहाराच्या दरात गेली अनेक वर्ष वाढ झालेली नाही। तो दर सर्वसाधारण बालकांसाठी रुपये 16 व अतिकुपोषित बालके व गरोदर स्तनदा मातांसाठी रुपये 24 पर्यंत वाढवावा। त्यानंतर आहे पुढची प्रमुख मागणी। अंगणवाड्यांचे भाडे अत्यल्प आहे, ते देखील महिनोमहिनी थकते। तरी भाडे महानगरामध्ये 4,000 ते 6,000 रुपये, नगरपालिका क्षेत्रामध्ये 3,000 रुपये व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 2,000 रुपये असे वाढवावे। भाडे दर महिन्याला नियमितपणे द्यावे। कोरोना काळापासून उन्हाळ्याची सुट्टी अत्यंत अनियमितपणे दिली जात आहे, ती नियमितपणे दिली जावी। उन्हाळ्याची 1 महिना सुट्टी मंजूर करावी व ती आहारात खंड पडू नये म्हणून 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत गरजेनुसार आलटून पालटून घेण्याची परवानगी देण्यात यावी। त्यानंतर पुढची महत्त्वाची मागणी आहे, अंगणवाड्यांना दत्तक देणे किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात खाजगीकरण करू नये व त्यांच्या दैनंदिन कामकाजात स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते यांच्या अनावश्यक हस्तक्षेपाला परवानगी देण्यात येऊ नये। त्यानंतर शेवटची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे सेविका आणि मदतनीसांच्या अनेक जागा हे वर्षानुवर्ष रिक्त असल्यामुळे अनेक सेविका आणि मदतनीसांना दोघीचे काम करावे लागते व त्यांना सुट्ट्यांचाही लाभ मिळत नाही। रिक्त ज्या जागा आहेत ते त्वरित भरा आणि पदोन्नती व भरतीमध्ये कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या। सेविकांसाठी आरक्षित असलेल्या मुख्य सेविकांच्या 50% जागा गेल्या अनेक वर्षांपासून भरलेल्या नाहीत, तरी त्या 2002च्या शासकीय आदेशानुसार भरण्यात याव्यात व त्यांच्या भरतीची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू व त्वरित या ठिकाणी सुरू करण्यात यावी। बघा, एकूणच अशा पद्धतीने ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, या मागण्या घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विधिमंडळावरती मोर्चा, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।